श्री स्वामी समर्थ. आज आपण उपवासासाठी खाल्ली जाणारी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. शेंगदाणे कमी पडू नयेत म्हणून मी आधीच जास्त शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. नंतर गरजेनुसार आणि लागेल असाच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपल्याला बारीक पातळ चिरलेला बटाटा तळून घ्यायचा आहे. बटाटा लाल रंगावरती आला की मग मी तो थोडा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि खिचडीच्या अंदाजानुसारच बटाटा कढईमध्ये ठेवलेला आहे. आता आपण उरलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची खिचडी टाकून अर्धा चमचा मीठ टाकून परतून घेऊ. मीठ आपल्याला साबू तांदूळ परततानाच टाकायचं आहे म्हणजे खिचडी चिकट होणार नाही. आता आपण केलेला शेंगदाण्याचा कूट टाकून खिचडी मिक्स करून घेऊ. इथं मी जेवढे शेंगदाणे भाजले होते त्यातलाच अर्ध्याच शेंगदाण्याचा कूट खिचडीमध्ये टाकलेला आहे. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर मिरची चिरून सुद्धा टाकू शकता. पण अशी हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून टाकली की ती पूर्ण खिचडीला मिक्स होते व खिचडी छान लागते, त्याची चव वेगळी येते. आता आपण खिचडी छान अशी मिक्स करून घेऊ. खिचडी आपल्याला खाली लागू द्यायची नाही, नाहीतर ती कडक होईल व करपट लागेल. खिचडी मिक्स करून झाली की आपण तिला वाफ देऊन घेऊ. वाफ देण्यासाठी इथं मी मोठी झाकणी ठेवलेली आहे. खिचडीला आपल्याला 5 मिनिट वाफ द्यायची आहे. वाफ दिल्यामुळं खिचडी मऊ होते, नरम होते, त्यामुळं खिचडीला वाफ द्यायची. पाच मिनिट झाल्यानंतर खिचडीचं झाकण आपण उघडून एकदा बघायचं, चेक करायचं आणि खिचडी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची. खिचडी व्यवस्थितपणे हलवून घ्यायची. आता अजून एकदा इथं वाफ देऊन घेत आहे मी. वाफ दिल्यामुळे खिचडी नरम होते, त्यामुळे वाफेवरतीच खिचडी शिजवायची. आता आपली खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वाफ देऊन खिचडी बनवा, म्हणजे एकदम मऊ होईल. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.